नमस्कार विद्यार्थ्यांनो, पदार्थ आपल्या वापरातील या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवीन आहात का चॅनलला आणि जुने असाल तर तुमचं सर्वांचंच खूप खूप स्वागत. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. प्रश्न आहे की रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पांढरे सिमेंट, साबण, अपमार्जक, हाडांची झीज, दंतक्षय, कठीण, मृदू, पोर्टलंड आणि तेलाम्ल असे कंस शब्द दिले. तर पदार्थांच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास काय म्हणतात? अपमार्जक म्हणतात. लक्षात ठेवा, नेहमी प्रश्न येतो. रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. तर उत्तर आहे दंतक्षय रोखण्यासाठी फ्लोराईड वापरतात. पुढचा प्रश्न आहे, साबण हा सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. तर साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. संश्लिष्ट अपमार्जके ही डॅश डॅश पाण्यातही वापरता येतात. तर संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते. शब्द लक्षात ठेवा. प्रश्न 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात? उत्तर बघा. 1. अपमार्जकाचे रेणू हे जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म हे भिन्न असतात. अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचे रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. अशा रीतीने अपमार्जके वापरल्यास मळकट कपडे स्वच्छ होतात. दुसरा प्रश्न आहे, पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण चुऱ्याच्या साह्याने कसे तपासाल? उत्तर, कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही, कारण त्यात क्षार विरघळलेले असतात. त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून साबण चुरा वापरून पाणी कठीण आहे का हे समजते. टूथपेस्टचे महत्वाचे घटक कोणते व त्याचे कार्य काय? उत्तर, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्ट मधील प्रमुख घटक आहेत. दातांवरील घाण दूर करतात. दातांना पॉलिश करण्याचे काम या घटकांमुळेच होते. 4. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडचा उपयोग होतो. हे फ्लोराईड दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते. सिमेंटमधील घटक कोणते? उत्तर, सिलिका म्हणजे वाळू, ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना आणि आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड इत्यादी घटक सिमेंटमध्ये असतात. कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल? उत्तर, सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. जर सिमेंट वापरले नाही तर स्लॅब भक्कम होणार नाही. इमारतीच्या स्लॅबमधून पाण्याची गळती होईल. तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा. साबण, शिकेकाई, कपडे धुण्याचा सोडा, लिक्विड सोप आणि रिठा इत्यादी. बरं, मला सांगा, तुमच्या घरात कोणत्या कंपनीचं येतं अपमार्जक म्हणजे पावडर, डिटर्जंट? कोणी रिन वापरतं, कोणी एरियल, कोणी सर्फ एक्सेल, कोणी काही. तुमच्या घरात काय वापरतात? पटापट कमेंट करून सांगा बरं. उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असतात? उंची म्हणजे एकदम भारी क्वालिटीची. रिठा आणि शिकेकाई यांसारखी निसर्गनिर्मित अपमार्जके उंची वस्त्रांसाठी वापरावीत, कारण या अपमार्जकांचा रेशमी व लोकरी धाग्यांवर आणि कापडांवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही, म्हणजे वाईट परिणाम होत नाही असं. पृष्ठ सक्रियता म्हणजे काय? विविध अपमार्जकांच्या पृष्ठ सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या 3 रसायनांची नावं सांगायची. तर पृष्ठभागावरील सहजरित्या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात. जसं पेट्रोलियम पडलं फरशीवर तर कसं चटकतं, एकदम पसरतं. मेद, सल्फर डायऑक्साईड, अल्कोहोल अशा पदार्थामुळे विविध अपमार्जकात पृष्ठ सक्रियता येते. प्रश्न 3, आमच्यातील सारखेपणा फरक काय ते सांगायचंय. नैसर्गिक अपमार्जके आणि मानवनिर्मित अपमार्जके काय सारखेपणा आहे? तर नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात. तर मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ आहेत. आता नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यावर परिणाम होत नाही, तर मानवनिर्मित अपमार्जकांमध्ये असलेल्या विविध रसायनांमुळे कपड्यावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. इथे अनिष्ट परिणाम होत नाही असं म्हणणं जास्त उपयोगी होईल. नैसर्गिक अपमार्जकांमुळे जलाशयाचे प्रदूषण होत नाही, तर मानवनिर्मित अपमार्जकांमुळे जलाशयाचे प्रदूषण होते.
आता आहे साबण व संश्लिष्ट अपमार्जक. साबण बनवताना सोडियम हायड्रॉक्साईड, तेल, मीठ इत्यादी घटकांचा वापर केला जातो. तर संश्लिष्ट अपमार्जक करताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिनचा वापर जाते. साबणात कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही, तर कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो. आता साबण कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो, पण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकाचा परिणाम मात्र खूप प्रभावशाली असतो. साबण त्वचेवर वाईट परिणाम होत नाही, तर संश्लिष्ट अपमार्जक त्वचेवर वाईट परिणाम होतो. अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण. अंगाचा साबण हा मृदू असतो, तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण असतो. तुमच्या घरात कोणता साबण वापरतात कपडे धुवायला? नाव सांगा की. तर हा तेलाम्लाचा पोटॅशियम क्षार असतो, तर कपडे धुण्याचा साबण हा तेलाम्लाचा सोडियम क्षार. लक्षात ठेवा, अंगात साबण पोटॅशियम क्षार आणि कपडे धुण्याचा साबण सोडियम क्षार. वैयक्तिक स्वच्छतेसाठी हा साबण वापरला जातो, तर कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो. किती सोपं आहे लक्षात ठेवायला. आधुनिक सिमेंट आणि प्राचीन सिमेंट. आधुनिक सिमेंटमध्ये सिलिका म्हणजे वाळू, ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड यांपासून तयार करतात. तर प्राचीन सिमेंट भिजवलेल्या जुन्या ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवलं जात असे. माहिती आहे ना, अजूनही आपण पाहतो ना किल्ल्यांच्या भिंती वगैरे कसं भक्कम तटबंदी असते. तर आधुनिक सिमेंट तुलनेने कमी टिकाऊ असते, पण प्राचीन सिमेंट तुलनेने जास्त टिकाऊ असते. आता आमच्या इथे जवळ लोहगड आहे, बापरे, अजूनही तितका टिकून आहे. तुमच्या जवळ आहे का कुठला किल्ला असा भक्कम तटबंदीचा प्राचीन सिमेंट वापरलेला? नाव सांगा की पटापट. आता प्रश्न चौथा आहे, कारणे लिहा. आता कारण काय बघा, कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. उत्तर काय? कठीण पाण्यात विविध प्रकारचे क्षार असतात, त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो. आता या साक्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो आणि म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. तेल पाण्यात मिसळत नाही, परंतु पुरेशा अपमार्जक वापरला की तेल पाणी एकजीव होतं, म्हणजे पावडर आपण स्वच्छ करतो ना. आता बघा, दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात आणि हा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचे रेणू पकडून ठेवतात. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. तेल आणि पाणी एकमेकात मिसळत नाही, परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एकजीव होतात. आता दुसरा प्रश्न आहे, संश्लिष्ट अपमार्जकी ही साबणापेक्षा सरस आहे. संश्लिष्ट अपमार्जकी कठीण पाण्यामध्ये वापरता येतात ना, आणि त्यांच्यामध्ये वापराच्या गरजेनुसार सुगंधी द्रव्य, रंगद्रव्य, जंतुनाशक, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यास उपयुक्त गुणधर्म दिले जातात. त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जकी ही साबणापेक्षा सरस आहेत. बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात. तर याला काय करायचं, तर साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते. हळदीसारखे डाग कपड्यांवर पडत असतील तर ते साबणाच्या रासायनिक क्रियेने लाल होतात. आता दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मिश्री वापरू नये. बऱ्याच लोकांना मिश्री लावायची सवय असते, हो ना. तुमच्या आसपास कोणी असणारच बघा असं की नाहीये तर खूप छान आहे तरी ठीक आहे. तर उत्तरे, मिश्रीमध्ये तंबाखू असल्यास तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्यांवर होतो. तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे आणि तंबाखूच्या वापराने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशरी वापरू नये. मग तुम्ही आजच घरी सांगा बरं का हे, की नाही वापरायची तंबाखूची मशरी. आता इथे उपक्रम काय दिलाय बघा, सिमेंट तयार करणाऱ्या कारखान्याला भेट द्यायची, सिमेंट कसे तयार होते पहा आणि चर्चा करायची. कुडाचे घोर, मातीचे घोर, सिमेंटचे घोर यावर संवाद लिहायचा आहे. तर धन्यवाद विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला आवडला असेल तर पटापट या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.